नमस्कार मित्रांनो, नवी जन्मेनमी या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सरपोतदारांना कळतं की संचिता रिक्षा करून कुठेतरी गेली, म्हणून मग तिचा प्लॅन काय आहे बघण्यासाठी ते स्वानंदीच्या जागी स्वतः त्या हॉस्पिटलमध्ये स्पॉटवर झोपतात. मग संचिता सावित्री मावशीचा वेश करून स्वानंदीच्या बाळाला मारायला येते आणि चाकू पोटात खुपसणार तितक्यात सरपोतदार तिचा हात धरतात आणि तिला म्हणतात, अक्कल नाही का तुला? एक गोष्ट लक्षात ठेव, या बाळात सरपोतदाराचं रक्त आहे आणि आपली ब्लड लाईन वाचवण्यासाठी प्राणी सुद्धा मागे पुढे बघत नाहीत. मी तर माणूस आहे, खासदार बालचंद्र सरपोतदार. एक गोष्ट लक्षात ठेव संचिता, हे जन्माला येणारं बाळ सरपोतदाराचं नातू किंवा नात आहे आणि हा त्याचा आजोबा खात्रीने या बाळाच्या पाठीशी उभा राहणार आहे. या बाळापर्यंत जर कोणाला पोहोचायचं असेल तर खासदार सरपोतदारांना पार करावं लागेल. या खासदार सरपोतदाराला पार करण्यासाठी अजून कोणी जन्माला यायचं आहे म्हणल्यानंतर संचिताला धक्काच बसतो. स्वानंदीला मारायला संचिता आली होती हे मनीला कळतं, म्हणून तिच्या कानाखाली चापट मारतो. रडत रडत संचिता घरी येते नाटक करत. शालिनी विचारते, तुला काय झालं रडायला आणि तुझ्या गालीला काय झालं? तर संचिता म्हणते, मला मनीने कानाखाली एक चापट मारली. तर तिथे मनी येतो. सुजित मनीला म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली हात उचलायची? मनी संचिताची माफी माग. तर मनी म्हणतो, मी तिची माफी मागायची, ती पण मी न केलेल्या गुन्ह्याची? चल हट म्हणतो. तर शालिनी सुजित आणि संचिताला धक्काच बसतो. तर पुढील भागात सरपोतदार सांगतील का संचिताने काय केलं म्हणून. धन्यवाद.